मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता घरातील सर्वांना समजतं अनिरुद्ध आणि संजनाने बिल्डरकडून पैसे घेतले आहे. कारण बिल्डरनेच ही स्वतः गोष्ट आता त्या सर्वांना सांगितलेली असते. त्यामुळे अभि आणि ईशाला त्याचबरोबर इतर घरातील सर्वांना धक्का बसतोच. मग आता यश हा विचार करतो की अभि हा कोर्टामध्ये स्टेटमेंट देण्यासाठी बाबांविरोधात येईल की नाही. अरुंधती म्हणते येणार असेल तर ठीक आहे, नाही तर आपल्याकडे प्लॅन बी आहेच. तेव्हा आता नक्की कोणता प्लॅन बी अरुंधतीचा असेल मित्रांनो, आपण आजच्या भागात पाहूयात. इकडे अरुंधती ही आता गॅलरीत उभी असते आणि समृद्धीकडे पाहत असते. ती खरं तर खूप इमोशनल झालेली असते, कारण तिला आता ईशाचं कोर्टामधील सर्व बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे ईशा स्वतःच्याच आईला म्हणतीये की आई नुसती स्वार्थी आहे, फक्त स्वतःचा विचार करते, मुलांचा नाही. आणि कसं आहे ना, संजना आंटी मला खूप जवळची वाटते आईपेक्षा, असं आता सगळं बोलणं अरुंधतीला आठवत असतं. ईशाचं ते उद्धटपणाने वागणं, त्याचबरोबर तिने ते असं सडेतोडपणे उत्तर देणं, आईचा अपमान करणं, हे अरुंधतीला खरं तर अजिबात पटत नसतं. ईशाने आज कोर्टात जे काही बोललेलं असतं ते अजिबात अरुंधतीला आवडलेलं नसतं आणि त्या बिचारीच्या डोळ्यातून आता घळाघळा पाणी येऊ लागतं. कारण ईशाने तिचा भर कोर्टात अपमान केलेला असतो आणि संजनाचं उगीच हसू झालेलं असतं. त्याच वेळी आप्पा तेथे येतात, त्याकडे पाहत राहतात. तेव्हा अरुंधतीला ईशा लहान होती ते सर्व प्रसंग आठवतात. त्याचबरोबर तिच्या सुखदुःखामध्ये मी तिला किती वेळा साथ दिली आहे आणि एक आई म्हणून कशा प्रकारे तिच्या बाजूने मी नेहमी स्टँड घेतलाय, तिच्या बाजूने बोलली आहे, हे देखील अरुंधतीला आठवतं. त्याच वेळी आता आप्पा विचारतात काय झालं अरुंधती. मग आता ती म्हणते आप्पा, संस्कार करण्यामध्ये मी कुठे चुकले का हो? म्हणजे 3 मुलांना मी जन्म दिलाय खरं, मुलांचं करता करता मला माझे छंद जोपासता आले नाही, कला जोपासता आली नाही, की मी कुठेही नोकरी केली नाही. परंतु आता ही मुलं अशी बोलतायत ना की मला वाईट वाटतं अगदी. मग माझ्या मुलांना काही कमी पडायला नको म्हणून दिवस रात्र घरामध्ये मी कष्ट करत राहिले, कारण अक्षरशः मी रात्रीचा दिवस केला. मला त्यांच्यातला चांगला माणूस घडवायचा होता. मी काहीच करू शकले नाही, मी कमी पडले, हरले. माझी मुलगीच मला वैरी मानते हो आप्पा, काय सांगू तुम्हाला, मला कितीही यातना होत आहेत ते. तेव्हा आप्पा पण अगदी इमोशनल होतात आणि म्हणतात बाळा, मी सुद्धा हे खूप भोगले, मलाही त्रास होतो ना या गोष्टीचा. आपण त्यांच्यासाठी एवढे कष्ट करतो, भोगतो काहीतरी. मग आता अरुंधती म्हणते आप्पा, त्यांच्यासाठी कष्ट करणं हा आपला हक्क आहे, मला त्याचं काहीही वाटत नाही. परंतु मी त्यांच्यावर बहुतेक चांगले संस्कारच करू शकले नाही याची खंत नेहमी माझ्या मनात असते. म्हणजे मीच कमी पडले नाहो. त्यावेळी आता आप्पा म्हणतात नाही बाळा, तू कुठेही कमी पडली नाहीये, तू अजिबात स्वतःला दोष देऊ नकोस. अगं अभि आणि ईशा हे दोघेही करंटे आहेत, कारण तुझ्यासारखी आई असूनही त्या तुला नाकारतायत म्हटल्यावर त्यांना काय म्हणावं आता, हे त्यांचं दुर्भाग्य आहे. परंतु अरुंधती, आपण जे काही भोगलं आहे ना बाळा, ते पुढच्या पिढीला अजिबात भोगू द्यायचं नाहीये, कारण आपल्याला लागली तेवढी ठेस पुरी आहे. कारण मी तर आता यशला सांगूनच ठेवणार आहे, हे बघ यश, तू तुझ्या मुलांसाठी हवं ते कर, पण म्हातारपणासाठीची स्वतःची सोय नक्की पक्की करून ठेव. उगीच त्या मुलांच्या प्रेमाच्या भरात वाहवत जाऊ नकोस आणि स्वतःचे जास्त पैसे खर्च करू नकोस. आपले म्हातारपणासाठीची पुंजी काहीतरी जमा करून ठेवायची म्हणजे ठेवायचीच. आजकाल कुणावरच भरोसा ठेवता येत नाही, कारण स्वतःचं सुख सुद्धा पाहता आलं पाहिजे. तेव्हा अरुंधती म्हणते खरं आहे आप्पा, या जगामध्ये कुणावरच विश्वास ठेवून चालतच नाही. अगं आम्ही तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की अनिरुद्ध आमच्याबरोबर असं वागेल म्हणून. अगं अरुंधती, तू होतीस म्हणून, नाहीतर आम्ही काय केलं असतं ग. कारण परवा सुलेखाताई हे सगळं म्हणाल्या, त्यांनी जाणीव करून दिली आणि अंगावर अक्षरशः काटा आला ग. खरंच आम्ही सर्वांनी तुला खूप गृहीत धरलंय. तेव्हा अरुंधती आता रडत असते आणि म्हणते आप्पा असं म्हणू नका, मी आहे आणि कायम असणार आहे तुमच्या सोबत. पण जेव्हा ईशा झाली होती ना, तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला होता, कारण मी ठरवलं होतं तिची आई नाही तर मैत्रीण नक्कीच व्हायचं. तिच्याशी आपल्या मनातलं सगळं काही बोलता यायला हवं, कुठल्याही विषयावर एकमेकींबरोबर मन मोकळं करता यावं.
ती आपली मुलगी आहे, मला नक्कीच समजून घेईल असं नेहमी मला वाटायचं. परंतु आप्पा सांगू का, तसं खरंच काही झालं नाही हो. कारण ईशा एवढी अति आगाऊ आहे ना की तिच्या स्वभावाचाच थांगपत्ता लागत नाही. मला तर आप्पा असं कधी कधी वाटतं ईशाची आणि माझी नाळ कधी जोडलीच गेली नाही. त्यावेळी आप्पा म्हणतात असं नाहीये बाळा, हे बघ अनिरुद्धमुळे हे सगळं काही झालंय. अनिरुद्ध नेहमीच तिला जवळचा वाटत गेला आणि तू परकी वाटत राहिली. त्यामुळे ईशामध्ये आणि तुझ्यामध्ये हे अंतर आहे. तू फक्त घरातली कामं करण्यासाठी आहे, तुला बाहेरचं काही कळत नाही असा अनिरुद्धने नेहमी मुलांच्या मनात भरवलं आणि मग ईशाला सुद्धा असंच वाटायला लागलं. दोष हा फक्त अरुंधतीना अनिरुद्धचा आहे. आम्ही सुद्धा कदाचित तुला याच प्रकारे गृहीत धरलं बाळा. आम्ही वेळीच जर हे सगळं काही थांबवू शकलो असतो ना, तर आज कदाचित ईशाचं आणि तुझं नातं एका वेगळ्या वळणावर असतं. तेव्हा अरुंधती म्हणते असं नाही आप्पा, अहो तुम्ही होतात म्हणून तरी मी इथपर्यंत पोहोचू शकले. परंतु अनिरुद्धने माझा पूर्ण आत्मविश्वास खच्ची केला होता. मला 4 भिंतींच्या बाहेर नक्की काय घडतंय हे माहीतच नव्हतं. त्यांना नेहमी असं वाटायचं मी बाहेर काहीच करू शकत नाही. अनिरुद्धंच्या लेखी माझी किंमत तर शून्य होतीच आणि प्रेमापोटी मी हे सहन सुद्धा केलंय. मग आप्पा म्हणतात खरंच अरुंधती, तू खूप सहन केलं आहेस बाळा, पण माझी चुकी झाली आप्पा, कारण मी तेव्हा स्वतःसाठी उभं राहायला हवं होतं. माझी खूप मोठी चूक झाली, स्वतःसाठी लढायला हवं होतं. आता कदाचित माझ्या मुलांना माझी किंमत लक्षात आली असती. आप्पा कसं असतं ना, आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपणच जबाबदार असतो. आपण जर आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उभं राहिलो नाही ना, तर जी मूळ प्रतिमा आहे ना तीच खरी वाटायला लागते सर्वांना. आणि ईशाचं नेमकं तसंच झालंय. तिला आपली आई काही वर्षांपूर्वी वाटत होती ना, अजूनही तशीच वाटतीये. तेव्हा आता आप्पा म्हणतात देव ईशाला लवकरात लवकर सुदबुद्धी देव. तेव्हा आप्पा म्हणतात अरुंधती, अजून एक सांगू का ग, या कोर्ट केसच्या निमित्ताने का होईना, परंतु सर्वांचे खरे चेहरे आता समोर यायला लागले आहेत. म्हणजे कोण कसं होतं याचा अंदाज आपल्याला होताच, पण आता त्याचे वेगवेगळे कंगोले सुद्धा दिसायला लागले. आणि अशा लोकांसाठी अजिबात त्रास करून घेऊ नकोस. आता तू थोडी निगर घट्ट हो आणि त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यायला सुद्धा शिक. आत्ता फक्त आपण ईशाची मुक्ताफळं ऐकली आहेत, अभि तर अजून बाकी आहे आणि तो अनिरुद्धचाच मुलगा आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेव तू. तेव्हा ती आता म्हणते मनाची तयारी ठेवायला हवी आता आप्पा, जे येईल ना समोर ते स्वीकारायचं. आप्पा म्हणतात हो बरोबर आहे तुझं, पण तू आता जा आणि जाऊन झोप, एवढीही विचार करू नको. तेव्हा बरं तुम्ही इथे कशाला आलात असं अरुंधती विचारत असते, काही काम होतं का? आप्पा म्हणतात काही औषधं तुझ्याकडे आहेत ना म्हणून मी घ्यायला आलोय. तेव्हा अरुंधती आता लगेच त्यांना औषधं देत असते. दुसऱ्या दिवशी यश आणि नितीन हे दोघेही आता गप्पा मारत चाललेले असतात आणि त्यानंतर त्या दोघांचाही कोर्टाचा विषय निघतो की तो देशमानी वकील आहे ना, तो तुला खूप उलटसुलट प्रश्न विचारेल अरे यश. तेव्हा यश म्हणतो हो बरोबर आहे, मला तो खूप उलटसुलट प्रश्न विचारेलच, परंतु आता आपण काहीतरी करायला हवंच, म्हणजे आपण आपल्या मनाची तयारी करायची. यश म्हणतो माझ्याकडे तसंही लपवण्यासारखं काही नाहीये, असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि ते दोघेही आपले विचारे निघालेले असतात. त्याच वेळी आता समोरून 2 गाड्या येतात, एक बाईकवाला आणि एक 4 व्हीलरवाला. पटकन गाडीतून खाली उतरतात आणि यश व नितीनवर डायरेक्ट हल्लाच करतात. तेव्हा ते दोघेही स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु ते गुंड पोटात वगैरे लाथा सुद्धा टाकतात आणि यशला जोरात खाली पाडतात. त्यामुळे यशच्या हाताला आता दुखापत होते. इकडे आता यशचं डोकं ते गाडीच्या समोर तिथे आपटत असतात. त्याच वेळी आता नितीनला खूप राग येतो. मग आता तो त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. तेव्हा आता गाडीत बसलेला तो बिल्डर हाताचा इशारा करून अडवतो की मारू नका अजिबात असं म्हणून तो आता बाहेर येतो. तेव्हा सगळे गुंड आता मारायचेच थांबतात. त्यावेळी आता रागातच तो आता म्हणतो आत्तापर्यंत माझे 2 मजले बांधून झाले असते, तुम्ही माझा असा वेळ वाया का घालवताय? तेव्हा यश आता रागातच विचारतो म्हणजे तूच आहे का तो बिल्डर? तेव्हा आता तो गुंड म्हणतो हो मीच आहे तो बिल्डर. आता असं म्हटल्याबरोबरच यशला आणि नितीनला धक्का बसतो. अरे तुझ्या बापाला मी ॲडव्हान्स पैसे दिले आहेत आणि तू त्याच्याशी केस खेळतोस? बोल काय तुला मी देऊ म्हणजे तू एकदम शांत होशील, असा आता तो बिल्डर विचारत असतो.
चल तुला टेरेस फ्लॅट देऊ का, सर्वात मोठा फ्लॅट तुझा असेल, तर आत्ताच आपण दोघेही डील करूयात, असं बिल्डर आता लगेच यश समोर ती डील ठेवत असतो. आणि तुझ्या बापापेक्षा मोठा फ्लॅट मी तुला देईन. त्यावेळी आता यश म्हणतो तू काहीही कर रे, मी ती केस अजिबात मागे घेणार सुद्धा नाही, असं स्पष्टपणे बिल्डरला सांगतो. तेव्हा गुपचूप केस मागे घे, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील, असं बिल्डर धमकी देत असतो. तेव्हा यश म्हणतो तू काय करणार आहेस, जे करायचं आहे ते कर जा. मग आता नितीन म्हणतो तू धमकी देतोस का आम्हाला, अरे जर पोलिसात खेचलं ना तुला, मग बघ काय तुझी वाट लागेल. या विचाराने आता नितीन सुद्धा बिल्डरला घाबरवतो. परंतु आता तो बिल्डर हसू लागतो आणि म्हणतो कसं आहे ना, आज तर 4-5च माणसं आणली आहेत, पुढच्या वेळी मी ट्रक भरून सुद्धा माणसं तुमच्या दोघांसाठी आणू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मी कोण आहे ते तुम्ही जरा पहा. मग आता यश म्हणतो तू काहीही कर, आम्ही घाबरणाऱ्यातले नाही आहोत. तेव्हा आता बिल्डर म्हणतो की अरे देवा, चुकलंच माझं, कारण मागच्या वेळी जेव्हा संजना मॅडमने बिल्डर पाठवायला सांगितले होते ना, तेव्हाच त्या म्हाताऱ्याला उडवायला हवं होतं. आता हे सत्य बिल्डरच्या तोंडून ऐकल्यानंतर इकडे नितीनला प्रचंड धक्का बसतो आणि यशला देखील, की त्या दिवशी जेव्हा अरुंधती आणि आप्पांवर अटॅक झाला होता, हल्ला झाला होता, तेव्हा खरं तर हेच गुंड होते या बिल्डरचे आणि संजनाने हे सगळं सांगितलं होतं. त्यानंतर आता ते संजनाला जाऊन विचारा, मला नका, असं आता तो बिल्डर म्हणतो. मग आता यशला खूप राग येत असतो. त्यावेळी तो बिल्डर आता पुढे म्हणतो चल मी आता मांडवली करून टाकतोच, मी तुला सुद्धा एक फ्लॅट देतो, चालेल का नितीन शहा, असं म्हणून आता तो नितीनला विचारतो. यश आणि नितीन त्याला झिडकारतात आणि म्हणतात तुझा फ्लॅटही नको आणि काहीच नको, तुला हवं ते कर, आम्ही ही केस अजिबात मागे घेणार नाही, असं यश आता स्पष्टपणे जरा त्या बिल्डरला सांगतो. तेव्हा तो आता बिल्डर रागातच म्हणतो मला नाही ऐकायची सवय अजिबात नाही हा, आणि तू ऐकत नाहीयेस ना, बघ आता हा भोसले बिल्डर काय काय करतो आणि काय काय नाही, कारण आता यापुढे जे काही घडेल ना त्याला मी अजिबात जबाबदार नसेन. तेव्हा नितीन आणि यशला ते दोघेही ढकलून देतात. तर नितीन आणि यश दोघेही एकमेकांना अगोदर सावरतात. तर त्याच झटापटीमध्ये आता ते गुंड आता तेथून निघून जातात. तेव्हा यश आता त्यांच्यावर चौतळून धावत जात असतो, परंतु ते तेथून गेलेले असतात. मग आता नितीन त्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की चल आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं, कारण तुला भरपूर लागले रे यश. मग आता यश म्हणतो नको, घरी जाऊन मी काहीतरी लावतो त्यावर हळद मीठ. मग आता नको, चल अगोदर डॉक्टरांकडे चल, असं नितीन आता त्याला हट्टाने डॉक्टरांकडे घेऊन जातोच. तर आता इकडे संजनाला लगेच तो बिल्डर फोन करतो आणि म्हणतो की काय चाललंय काय त्या नितीन आणि यशला मी चांगलाच धडा शिकवलाय. मग आता ती म्हणते डोकं फिरलंय का तुमचं, मी तुम्हाला त्या दिवशी आप्पांना घाबरवायला सांगितलं होतं, मी यांना दोघांना काही करा असं काही म्हटलं होतं का. त्यावेळी आता तो म्हणतो ते तुम्ही मला नका शिकवू, मी काय करायचं आणि काय नाही. संजना आता चिडते आणि म्हणते ते दोघे खूप डेंजर आहेत, तुम्ही त्यांच्या नादी लागलातच का, असं म्हणून आता ती खूप वैतागते. बिल्डर म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तोच केस मागे घेत नाहीये ना, तोच सही देत नाहीये ना, त्या जागेवरचा स्टे ऑर्डर अगोदर लवकरात लवकर उठवा, नाहीतर बघा मी काय करेल आणि काय नाही, कारण आतापर्यंत 2 मजले सुद्धा बांधून झाले असते. तो संजनाला धमकी देतो, हे पहा तुम्ही माझ्याकडून पैसे घेतले आहेत, त्यामुळे मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. मग आता संजना ही पुढे समोर पाहते, तर समोरून आता यश आणि त्याचबरोबर अरुंधती हे दोघेही रागातच येत असतात. संजना हे बरोबर पाहते आणि म्हणते की मी नंतर फोन ठेवते. तेव्हा तो बिल्डर आता खूप चिडतो आणि फोन ठेवतो. तर आता संजना तेथून जायला निघते. त्याच वेळी अरुंधती आणि यश दोघेही घरात पाऊल ठेवतात. तेव्हा संजना थांब, असं रागातच अरुंधती म्हणते. तेव्हा सर्वांना आता काय झालं हे समजतच नाही. तेव्हा रागातच अरुंधती आता म्हणते काय ग, आता माझ्या मुलाच्या जीवाशी खेळणार आहेस का तू, तुला एकदा सांगून कळत नाही का. तेवढ्यातच अनिरुद्ध आणि अभि देखील तेथे येतात. मी तुला शेवटचं सांगतेय संजना, जर माझ्या सहनशक्तीचा बांध फुटला ना, तर मी काय करेल आणि काय नाही हा विचार सुद्धा तू करू शकत नाही, समजलंस. तेव्हा आप्पा विचारतात अरुंधती अगं काय झालंय बाळा.
त्यावेळी आता रुंदती म्हणते, बघा जरा यशकडे. मग आता सर्वजण यशकडे पाहतात, कारण त्याला खूप लागलेलं असतं. तोंडाला सुद्धा मार लागलेला असतो आणि हाताला सुद्धा जखम झालेली असते. तेव्हा ते पाहताच आपा विचारतात, काय झालं? तर अनिरुद्ध म्हणतो की चांगलंच लागलं यशला. तेव्हा आता अनघा म्हणते, अरे काय झालं, गाडी स्लिप झाली का? तू बस बरं अगोदर इथे, असं म्हणून ती त्याला अगोदर बसायला सांगते. त्याच वेळी आता माझा ॲक्सिडेंट झाला नाहीये, कुणीतरी मुद्दाम हे केलंय, असं यश म्हणतो. तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे नुसतं पाहू लागतात. त्याच वेळी आता यश हा सांगू लागतो, मी आणि नितीन सर रस्त्याने दोघे बोलत चाललो होतो आणि मग अचानक 2 गाड्या आल्या, एक 2 व्हीलर आणि मग 4-5 गुंड हे खाली उतरले आणि त्यांनी माझ्यावर जबर हल्ला केला आणि नितीन सरांनाही मारलं. तर आता तो बिल्डर होता आणि तो धमकी देत होता की अगोदर ही केस मागे घे, नाहीतर यापुढे मी काय करेल आणि काय नाही. तेव्हा आता हे सर्व सत्य सांगितल्यानंतर इकडे सर्वांना प्रचंड धक्काच बसतो. तर संजना आपली तोंड लपवू लागते. मग काही वेळातच आता अरुंधती रागातच म्हणते, संजना, माझ्या सहनशक्तीचा खरंच तू अंत पाहू नकोस हा, नाहीतर मी काय करेल आणि काय नाही तुला तपास सुद्धा लागून देणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, माझ्यापर्यंत आलीस ना ते ठीक होतं, परंतु माझ्या मुलांना जर काही झालं तर मी तुला सोडणार नाहीये. एका आईचं रौद्र रूप तू पाहिलं नाहीयेस. एका माझ्या मुलांच्या आणि माझ्या जर लोकांच्या पाठीमागे लागलीस ना, जर त्यांना काही इजा झाली ना, तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव. तेव्हा ती आता लगेच अनिरुद्धला म्हणते, तुमच्या बायकोला जरा समजवा, तिला स्पष्टपणे सांगा माझ्या वाट्याला अजिबात जायचं नाही, कारण मी माझ्या मुलांसाठी काय करू शकते ना हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मी भले आता तुरुंगात जाईल, परंतु हिला धडा शिकवून जाईल, अशी अरुंधती आता धमकीच देते. हे घर हवंय ना तुम्हाला? या घरासाठी तुमची नाटकं सुरू आहेत ना? या घरासाठी तुम्ही तुमच्या माणसांना धमकवताय, मारताय? आता मी बघतेस तुम्हाला हे घर मिळतंय कसं. अनिरुद्ध जरा अरुंधतीला शांत राहायला सांगतो. अरुंधती म्हणते, नाही अनिरुद्ध, मी अजिबात कोणाचं ऐकून घेणार नाहीये, समजलं? आणि माझ्या मुलाच्या केसाला धक्का जरी लागला ना तरी अख्खं रान पेटवून देईल मी, अशी धमकीच आता अरुंधती दोघांनाही देते. तेव्हा आता रागातच संजनाही तेथून निघून जाते. तर अरुंधती देखील आता त्या घरातून जाते. त्याच वेळी संजनाच्या पाठोपाठ लगेच अनिरुद्ध जातो आणि म्हणतो, काय ग, काय इज्जत राहिली आपली? काय राहिली काय? कारण ती अरुंधती आली आणि नको ते बोलून गेली आणि आपण एका शब्दाने सुद्धा तिला अडवू शकलो नाही. आणि तुला 1000 वेळा सांगितलं की तिच्या भानगडीत पडू नकोस म्हणून, पण तुला ऐकायचंच नसतं ना माझं. तेव्हा तू मला का ऐकवतोस? त्या अरुंधतीला काय होतंय माझ्यावर बिलं फाडायला, असं आता संजना म्हणते. त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो, खोटं बोलू नकोस, मागच्या वेळी सुद्धा तू असंच बोलली होती, पण त्या बिल्डरला सांगून तू आप्पांवर शेवटी हल्ला केलाच. अगं काय मिळालं तुला हे सगळं काही करून? ते वडील आहेत माझे, असं म्हणून अनिरुद्ध आता चिडतो. त्याच वेळी संजना म्हणते, हो तुझे वडील आहेत का ते? अरे आप्पांशी बोलून जेव्हा तू खोट्या सह्या घेतल्या तेव्हा नाही आठवलं का तुला ते तुझे वडील आहेत म्हणून? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, हो मी घेतल्या त्यांच्या खोट्या सह्या, परंतु मी त्यांना काही रस्त्यावर सोडणार नाही. हा, मी त्यांना माझ्या जवळच ठेवणार आहे, समजलं? मला त्यांची काळजी वाटते, त्यांच्या जीवावर बेतेल असं मी कधी काही केलं सुद्धा नाही. पण तू जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर मीच तुला नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव, अशी अनिरुद्ध संजनाला धमकी देतो. तेव्हा संजना आता रागातच म्हणते, तुला खरंच आप्पांसाठीच त्रास होतोय ना, की त्या दिवशी त्या अरुंधतीला सुद्धा त्रास झाला म्हणून तुला खुपतंय ते? तेव्हा रागातच आता तो म्हणतो की मी तुला हे कशासाठी सांगतोय लक्षात ठेव, कारण यश हा खूप भडक डोक्याचा आहे. त्या नितीनने राग काढला ना तर या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाही, समजलं? तेव्हा संजना म्हणते की तू मला का ऐकवतोस हे सगळं? अरे त्यावेळी मी आप्पांना फक्त धमकावायला सांगितलं होतं, आता गुंडांनी त्यांना धक्काबुक्की केली, हे मी काहीच करू शकत नाही. आणि नितीन आणि यश बद्दल सांगायचं झालं तर मला खरंच त्याबद्दल काही माहीतच नव्हतं. तेव्हा आता तू मला अजिबात यामध्ये ओढू नकोस, असं संजना स्पष्टपणे म्हणते. तेव्हा तू केलं नाही मग कोणी केलं, असं अनिरुद्ध विचारतो. त्याच वेळी संजना म्हणते, हे केलंय ना ते बिल्डरने केलंय, समजलं? अरे त्याने आपल्याला पैसे दिले आहे ना, त्यामुळे तो जाम भडकलाय. आपण ते पैसे खर्च केले, त्यात या घरावर स्टे ऑर्डर असल्यामुळे त्याला काम सुद्धा सुरू करता येत नाहीये, समजलं? त्याचा सगळा पैसा ब्लॉक झालाय आणि त्यामुळेच तो खूप चिडलाय.
आणि त्याने यशला धमकवलं, समजलं? तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, हे सगळं ना तुझ्यामुळे झाले, कारण तुला पैसा हातात आला का काय करू आणि काय नको असं होतं. तू ते पैसे सर्व खर्च केले, नाही तर आता त्याच्या तोंडावर मारून आलो असतो, समजलं? अगं आता तू जरा तुझं डोकंच चालवू नको, जरा शांत राहा, कारण मला माझ्या डोक्याने चालू दे. म्हणून तो आता म्हणतो की त्या देशमानेला आणि त्या बिल्डरला जाऊन मी स्वतः भेटतो. संजना म्हणते की त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये आता. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, आप्पा, यश, अरुंधती हे खूप स्ट्रॉंग आहेत, ते अजिबात कशाला घाबरणार नाहीत. उलट यातून आणखीच कॉम्प्लिकेशन वाढत जातील, समजलं? तेव्हा संजना म्हणते, ती तर वाढणारच आहे, कारण ज्या पद्धतीने तुझी मुलं कोर्टात येऊन बोलतायत ना, तर मला नाही वाटत इथे कधी टॉवर उभा राहील म्हणून. त्या काही दिवसानंतर याच घेऊन फिरताना दिसू. ती रागातच आता तेथून जाते. तेव्हा अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बिल्डर घरी येत सर्वांना सांगतो की तुमच्या बापाने म्हणजे अनिरुद्धने पैसा माझ्याकडून घेतलाय, त्यामुळे ती केस किती वर्ष चालेल हे मला माहीत नाही, मला माझे पैसे हवेत. तेव्हा सर्वांना धक्का बसतो. त्यानंतर अरुंधती सर्वांना सांगते, हा साक्ष द्यायला येईल की नाही ते माहीत नाही, परंतु माझ्याकडे प्लॅन बी हा रेडी आहे. तेव्हा नितीन आणि आप्पा, यश हे तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब